सर्वप्रथम सगळ्यांना जय ज्योती, जय क्रांती, जय सावता। मी सौ विशाखा जय यवतकर, यवतमाळ। आज मी आपणासमोर एक अगदी आगळा वेगळा आणि सगळ्यांचा आवडीचा विषय घेऊन आलेली आहे आणि तो म्हणजे चित्रपट, सिनेमा, मूवी। चला तर मग फुले दाम्पत्य विचारांवर आधारित असलेला सत्यशोधक हा चित्रपट आपलाच चित्रपट म्हणून सर्वांनी सहभाग घ्यावा असे मत सावित्री शक्तिपीठाचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय दशरथ कुलधरण अण्णासाहेब यांनी व्यक्त केले। महात्मा फुलेंच्या जीवनावर आधारित असलेला सत्यशोधक हा चित्रपट येत्या 5 जानेवारीला 2024 या नवीन वर्षात प्रदर्शित होणार आहे। समाजाला मानवतेचा आणि सत्याचा मार्ग दाखविणारे महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले या दाम्पत्यांनी महिला शिक्षणासाठी दिलेला लढा, त्यांनी समाजासाठी वाहून घेतलेले आयुष्य, संपूर्ण जीवन कहाणी येत्या 5 जानेवारीला सत्यशोधक चित्रपटामार्फत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। त्यांचा हा संपूर्ण जीवन प्रवास प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर अनुभवायला मिळणार आहे। क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा जीवन प्रवास आणि महात्मा फुले यांच्या कार्याचा प्रवास आपल्याला बघायला मिळतोय, ही आपणासाठी अगदी सुवर्ण संधी समजावी। क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती 3 जानेवारीला अगदी थाटामाटात संपूर्ण महाराष्ट्रभर, देशभर साजरी केली जाते। याचे औचित्य साधूनच येत्या 5 जानेवारीला सत्यशोधक हा चित्रपट महाराष्ट्रभर, संपूर्ण महाराष्ट्रभर प्रदर्शित होणार आहे। या चित्रपटात महात्मा फुलेंची भूमिका अभिनेता संदीप कुलकर्णी यांनी अगदी अप्रतिमरित्या बजावलेली आहे, तर सावित्रीमाईंची भूमिका अभिनेत्री राजश्री देशपांडे या साकारणार आहेत। संदीप कुलकर्णी व राजश्री देशपांडे या सहकलाकारांबरोबर चित्रपटात गणेश यादव, सुरेश विश्वकर्मा, रवींद्र मंकणी ही देखील कलाकार मंडळी झळकणार आहेत। सत्यशोधक या चित्रपटाचं लेखन, दिग्दर्शन माननीय निलेशजी जळमकर यांनी केलेले आहे। चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच आंतरराष्ट्रीय स्तरावर या चित्रपटाचा गौरव करण्यात आलेला आहे। हा बहुचर्चित चित्रपट 5 जानेवारी 2024 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे, तेव्हा तो सर्वांनी चित्रपटगृहात जाऊन सहकुटुंब, सहपरिवार बघण्याचे आवाहन मी विशाखा यवतकर, सरव्यवस्थापक सावित्री शक्तिपीठ महाराष्ट्राच्या वतीने करते। महाराष्ट्रातील तमाम जनतेला, बंधू आणि भगिनींना मी एवढंच आवाहन करेल की आपल्या फुले दाम्पत्य कार्याची चळवळ घरोघरी पोहोचावी, ही सध्या काळाची गरज आहे। म्हणूनच आपण सर्वांनी पुढील गोष्टी सक्तीने अगदी मनापासून कराव्यात अशी मी सदिच्छा व्यक्त करते, कारण कुठल्याही चांगल्या कामाची सुरुवात ही स्वतःपासूनच करावी असे माझे ठाम मत आहे। सर्वप्रथम हा सत्यशोधक चित्रपट आपला चित्रपट आहे हे समजून प्रत्येकाने अवश्य बघावा। दुसरे म्हणजे आपले जे ग्रुप्स असतात त्या ग्रुपवर हा व्हिडिओ जितका जास्तीत जास्त होईल तितका शेअर करावा। तसेच स्वतःसह कुटुंबियांना, तसेच मित्रमंडळी, नातेवाईकांना सत्यशोधक हा चित्रपट बघण्यास सांगावे व तशी खात्री देखील करावी। तसेच शाळेतील विद्यार्थी, विद्यार्थिनींना, शिक्षकांनी हा चित्रपट, सत्यशोधक चित्रपट येत्या 5 जानेवारीला जरूर बघण्यास सांगावे, कारण ही सध्या काळाची गरज आहे। सावित्रीच्या लेकी सत्यशोधक चित्रपटाचा प्रचार व प्रसार तसेच प्रबोधनात्मक कार्यात नेहमीच आघाडीवर असतात, तर या कार्यात मी महाराष्ट्रातील तमाम जनतेला आव्हान करेल की आपण देखील या शुभ कार्यात आपले सहकार्य अपेक्षित आहे। आम्हा सावित्रीच्या लेकींना आपण कायमच सहकार्य करीत आले आहात आणि यावेळेस देखील या चित्रपटाचा प्रचार व प्रसार करण्यासाठी आपले सहकार्य अपेक्षित आहेच। सत्यशोधक चित्रपटास आम्हा सावित्रीच्या लेकींतर्फे तसेच सावित्री शक्तिपीठातर्फे अगणित शुभेच्छा देते
आणि माझ्या शब्दांना इथेच विराम देते. धन्यवाद. जय ज्योती, जय सावित्री. धन्यवाद.